मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. जलसंपदा विभागाशी संबंधित सर्व प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा राज्य सरकारनं घेतलाय. राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही घोषणा कोल्हापूर इथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय की पाण्याशी संबंधित शेतकऱ्यांच्या सर्व प्रक्रिया येत्या महिन्याभरामध्ये ऑनलाईन करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीयेत आणि कामकाज अधिकच पारदर्शक आणि गतिमान होणार आहे. कोल्हापूर इथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक तसेच अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. डॉक्टर विखे पाटील यांनी म्हटलंय की कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळाची सुमारे 56,000 एकर जमीन ही जलसंपदा विभागाच्या नावावरती करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागांमधील पाणी विषमता दूर करण्याला विभाग सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. तसेच धरणांवरील अधिकारी धरण परिसरामध्येच कार्यरत राहतील यासाठी देखील नियोजन सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली. तर यावेळी काळंबवाडी धरणाच्या कालव्यांच्या अस्तरीकरणाच्या कामाला गती देण्याची तसेच अलमट्टी धरणासंदर्भात प्रलंबित प्रश्नावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रभावीपणे बाजू मांडण्याची मागणी केली. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सूक्ष्म सिंचन प्रकल्प उभारण्याची गरज व्यक्त करत पाणी वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं आवाहन केलं. तसेच अलमट्टी धरणाची उंची वाढू नये यासाठी राज्य सरकारनं ठोस भूमिका घ्यावी असं देखील त्यांनी म्हटलं. नवीन विभागीय कार्यालयामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची कामं अधिक जलद गतीनं होणार आहेत. जलव्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सुदैवानं उशिरा झालेल्या पावसामुळे आता संपूर्ण धरणाची स्थिती आता सुधारलेली आहे. खरं तर मागच्या 15 दिवसापूर्वी सगळ्या धरणाचं पाणी पिण्यासाठी आपण राखून ठेवलं होतं. सप्टेंबर 2026 पर्यंत, नंतर मार्च 2027 पर्यंत असा मी त्याची मुदत वाढ केली, कारण प्राथम्य पिण्याच्या पाण्यासाठी होती. आता मात्र संपूर्ण धरणा क्षेत्रामध्ये सगळ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. बहुतांशी धरणामध्ये 65-70% पुढे पाणी साठा तयार झालेलं आहे. तर माझं सिंचनाला पाणी आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. परंतु हे करत असताना आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत जून 27 पर्यंत पाणी लागणार आहे. त्याचे नियोजन आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. विभागाची स्वतःची एक भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे त्या परिसराच्या किंवा विभागाच्या प्रमाणात आपण काही प्रकल्प आता घेतोय. पण प्रामुख्याने 2 गोष्टी आम्ही आता घेतलेल्या हातामध्ये. सिंचनाची वाढ होणं हा एक भाग आहे की जे आपल्यासमोर आव्हान आहे.
दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पर्यटन धोरणामधून सगळ्या धरणाच्या परिसरामध्ये पर्यटन विकास करताना त्या भागातील एक लोकांना रोजगार मिळेल, इकोसिस्टीम तयार होईल. त्या पद्धतीने आता मी मोठ्या प्रमाणात यावर्षी हा काम हाती घेतोय. आणि दुसरा म्हणजे फ्लोटिंग सोलर जे आहे, म्हणजे फ्लोटिंग सोलरमध्ये आता मोठं आव्हान आहे, कारण आता त्याची काही दर आहेत, त्याच्यामध्ये काही आता वेगळ्या विसंगती आहेत. परंतु फ्लोटिंग सोलरच्या माध्यमातून आज आमच्याकडे बरेच प्रस्ताव येत आहेत, ज्यामुळे धरणाचं जे बाष्पीभवन आहे ते आपल्याला कमी करता येईल आणि मग त्यातून महामंडळाला काही अतिरिक्त उत्पन्न मिळेल, आता असा प्रयत्न आहे. आणि तिसरं महत्त्वाचं की गाळ काढण्याचं धोरण आम्ही घेतलेलं आहे. बहुतेक ह्या पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये निविदा निघतील बहुतेक धरणांच्या. त्यामध्ये आता चंदगडचे आमदार मोदी असं मागणी केली होती, काही ज्या भागामध्ये असे गाळ काढण्याच्या उपाययोजना करायच्या आहेत त्यामुळे त्या कामाला गती देतो. लक्षात असेल की गेल्या वर्षी आम्ही त्या हिप्परगे बॅरेजवरचे जे नियंत्रण ठेवलं आणि कर्नाटकाच्या लोकांच्यावर मी समन्वय करत पहिल्यांदा ड्रोनचा वापर केला. त्यामुळे गेल्या वर्षी पाऊस आल्याच्या नंतर आणि हिप्परगे बॅरेज आम्ही कंट्रोल ठेवल्यामुळे त्यामुळे पुढे पुराची स्थिती अशी शहरामध्ये पाणीदारी निर्माण झाली नाही. सांगली असेल, कोल्हापूर असेल, एक योजना मी यावर्षी करतोच आहे की ज्यामुळे पुरातून होणारं नुकसान आपल्याला जनतेचं लोकांचं टाळता येईल. दुसरा मुद्दा जो आलमट्टीच्या संदर्भामध्ये आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या जे काही मागणीवरून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे. सेंट्रल वॉटर कमिशनही त्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही. पण आपली राज्य सरकारची तयारी आपण ठेवलेली आहे की इंटरव्हेन्शन करायचं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये या आलमट्टीच्या या वाढीला त्यांच्या उंची वाढवण्याकरता पूर्णपणे त्याला विरोध करायचा, ही भूमिका आपली सरकारची अतिशय आम्ही तीव्रतेनं आम्ही त्याच ताकदीला मी त्या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहोत. शंकर नाबदेसी, 24 तास, नेवासा.